नमस्कार. MPSCच्या तयारीमध्ये सायन्सचा अभ्यास करताना काही टॉपिक्स असे असतात की ज्यावर हमखास प्रश्न येतोच आणि त्यातलाच एक म्हणजे जैविक नप्रस्थिरीकरण किंवा बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, सुरुवातच करूया थेट एका MPSCच्या प्रश्नाने. प्रश्न आहे की जैविक नत्र स्थिरीकरणाच्या वेळी नायट्रिफाईंग जीवाणू अमोनियाचं रूपांतर नक्की कशामध्ये करतात? हा प्रश्न या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ह्याचं उत्तर आपल्याला या सेशनच्या शेवटी नक्कीच मिळणार आहे, त्यामुळे हा प्रश्न डोक्यात ठेवा, म्हणजे सगळा विषय समजायला एकदम सोपं जाईल. ओके, तर मग मूळ अडचण तरी काय आहे? बघा, वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन हा अत्यंत आवश्यक घटक आहे आणि गंमत म्हणजे आपल्या वातावरणात तब्बल 78% नायट्रोजन आहे. पण तरीही वनस्पती तो थेट वापरू शकत नाहीत. का? कारण तो निष्क्रिय स्वरूपात असतो. मग वनस्पतींना तो मिळतो कसा? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे नत्र स्थिरीकरण. चला तर मग आता खोलवर शिरूया. ही नत्र स्थिरीकरण प्रक्रिया नेमकी आहे तरी काय आणि तिचे मुख्य प्रकार कोणते पडतात ते पाहूया. लक्षात ठेवा, हे वर्गीकरण परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नत्रस्थिरीकरण म्हणजे काय? तर हवेतला जो न वापरता येणारा नायट्रोजन आहे त्याला वापरता येणाऱ्या स्वरूपात बदलणं, म्हणजे अमोनिया किंवा नायट्रेटसारख्या संयुगांमध्ये त्याचं रूपांतर करणं. आणि ही जी नैसर्गिक जादू आहे ना, ती घडवून आणतात काही सूक्ष्मजीव. आता या जैविक नत्र स्थिरीकरणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे सहजीवी किंवा सिम्बायोटिक, म्हणजे इथे एक पार्टनरशिप आहे. सूक्ष्मजीव आणि वनस्पती एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्र काम करतात. आणि दुसरा प्रकार आहे असहजीवी किंवा नॉन सिम्बायोटिक, म्हणजे हे सूक्ष्मजीव एकटेच कोणाच्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणे जमिनीत राहून आपलं नायट्रोजन स्थिर करण्याचं काम करतात. सोपं आहे ना? एक टीमवर्क आणि दुसरं सोलो वर्क. बरं, मग हे महत्त्वाचं काम करणारे सुपरस्टार सूक्ष्मजीव नेमके आहेत तरी कोण? MPSC परीक्षेमध्ये या काही प्रमुख सूक्ष्मजीवांची नावं आणि त्यांची कामं आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर भेटूया त्यांना. सहजीवी प्रकारातलं सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे रायझोबियम. हे जीवाणू कुठे सापडतात? तर शेंगवर्गीय वनस्पती म्हणजे आपला भुईमूग, सोयाबीन, वाटाणा यांच्या मुळांवर ज्या गाठी असतात ना, तिथे हे राहतात. आता इथे एक मस्त डील असते. वनस्पती त्यांना राहायला घर आणि खायला अन्न देते आणि बदल्यात रायझोबियम काय करतो, तो हवेतला नायट्रोजन पकडून वनस्पतीला देतो. म्हणजे एकदम परफेक्ट गिव्ह अँड टेकवाला संबंध. आता वळूया असहजीवी जीवाणूंकडे. हे म्हणजे सोलो परफॉर्मर्स. या दोन नावं लक्षात ठेवायची. ॲझोटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम हे दोघेही जमिनीत स्वतंत्रपणे राहतात. त्यांना कोणत्या वनस्पतीची पार्टनरशिप वगैरे नको असते. ते आपलं काम करतात आणि थेट जमिनीची सुपीकता वाढवतात. सिंपल. आता या यादीमध्ये अजून एक महत्त्वाचा प्लेयर आहे नीलहरित शैवाल, ज्यांना सायनोबॅक्टेरिया असंही म्हणतात. आणि यांच्यावर प्रश्न काय येतो? कारण भात शेतीसाठी हे अक्षरशः वरदान आहेत. ॲनाबिना आणि नॉस्टॉक ही नावं तर पाठच करून ठेवा. भाताच्या शेतात जे पाणी साचलेलं असतं ना, तिथे हे मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन स्थिरी करतात. हा पॉइंट परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सायन्स समजून घेतलं, पण याचा आपल्या शेतीमध्ये काय उपयोग आहे? इथेच एंट्री होते जैव खते म्हणजेच बायोफर्टिलायझर्स या संकल्पनेची. ही आयडिया खरं तर खूप सोपी आहे. बघा, आपण आत्तापर्यंत ज्या फायदेशीर सूक्ष्मजीवांबद्दल बोललो ना, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, त्यांनाच लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवलं जातं आणि खतांच्या स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. मग शेतकरी हे खत जमिनीत टाकतात. हे सूक्ष्मजीव आपलं नायट्रोजन स्थिर करण्याचं काम सुरू करतात. परिणाम, जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागड्या रासायनिक खतांवरचा अवलंबित्व आणि खर्च दोन्ही कमी होतो. याचाच अर्थ काय की जैव खतं ही फक्त प्रभावीच नाहीत, तर ती इको फ्रेंडली सुद्धा आहेत. आज रासायनिक खतांमुळे जे जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, प्रदूषण होतंय, ते सगळं टाळण्यासाठी हा एक जबरदस्त आणि टिकाऊ पर्याय आहे. चला तर मग आता वेळ झाली आहे आपण जे काही शिकलो ते तपासून पाहण्याची. MPSCच्या पॅटर्ननुसार काही प्रश्न पाहूया, म्हणजे आपला अभ्यास एकदम पक्का होऊन जाईल. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. भात शेतीमध्ये नत्र स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव सगळ्यात जास्त उपयुक्त आहे? आपण यावर खास भर दिला होता. आठवून बघा. भात शेती, पाणी साचलेलं शेत. काय वाटतं, काय असेल उत्तर? अगदी बरोबर. उत्तर आहे बी, नीलहरित शैवाल. कारण आपण पाहिलं की भात शेतीचं जे पाण्याने भरलेलं खास वातावरण असतं, त्यात हेच शैवाल सर्वात जास्त प्रभावीपणे काम करतात. आणि आता पुढचा प्रश्न.
शिंबवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये कोणते जीवाणू सहजीवी पद्धतीने नत्रस्थिरीकरण करतात? इथले कीवर्ड्स आहेत शिंबवर्गीय वनस्पती आणि सहजीवी. आठवतं एखादे पार्टनरशिपचं उदाहरण? एकदम बरोबर. उत्तर आहे सी, रायझोबियम. कारण रायझोबियम आणि शेंगवर्गीय वनस्पतींमधलं नातं हेच तर सहजीवी नत्रस्थिरीकरणाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. अरे हो, आणि आठवतंय का, आपण अगदी सुरुवातीला एक प्रश्न पाहिला होता, त्याचं उत्तर आता मिळालं असेल की नायट्रिफाईंग जीवाणू अमोनियाचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतात. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठीचा प्रश्न. रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण कशाचा वापर करू शकतो? आज रासायनिक खतांचा अतिवापरामुळे आपली शेती, आपली जमीन एका मोठ्या संकटात आहे. अशावेळी जैविक नत्रस्थिरीकरणासारखी नैसर्गिक प्रक्रिया आणि त्यावर आधारित जैव खते ही आपली जमीन आणि आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी किती मोलाची भूमिका बजावू शकतात यावर नक्की विचार करा.